सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. डोळे अलगद मिटलेले. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करूया. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहामध्ये स्थिरता, शिथिलता आणि प्रसन्नता. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणारा श्वास. श्वास घेताना एनर्जाइज होत आहे आणि श्वास सोडताना मी स्ट्रेस आउट होत आहे. करूया श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात यथाशक्ती. 20 ते 25 आवर्तन. आपलं संपूर्ण मन, लक्ष हे या क्रियेकडे केंद्रित करून घेऊया. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग याकडे लक्ष. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास. उच्चार खोलवर दीर्घ श्वास. खोलवर दीर्घ श्वास. प्रार्थना दोन्ही हात जोडून एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जवळ कर. आपली साधनेची आणि दिवसाची सुरुवात
ओम श्वास बघून वापस श्वास घेत घेत कंप्लीट सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली हस्तमोजन नेत्र स्पर्श अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे हरिओम शुभ सकाळ. आज आपल्याला सुरुवातच दांडस्थितीपासून करायची. उठून उभं राहायचं. विश्रांती दोन्ही कान मागे घ्यायचं. विश्रांती मान मागे साईड सोडून देऊया. कर्णभाग कटिचक्रासन दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हात शरीराच्या जवळ दोन्ही हात खांद्यातून सरळ डावा हात उजव्या खांद्यावर उजवा हात मागे आणि उजव्या बाजूला मागे वळून डाव्या पायाचे टाच करूया. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ आणि आता उजवा हात डाव्या खांद्यावर डावा हात मागे आणि डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची टाच करूया. हीच कृती थोडीशी जलद. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 थांबायचं. विश्रांती रिलॅक्स. पायामध्ये अंतर थोडस वाढवायचं. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायचे. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने तळवे सिलिंगकडे. कर्णाभागात आपण सर्वांगदृष्टी म्हणजे संपूर्ण शरीर गोलाकार फिरवायचं. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. सावकाश उजव्या बाजूला टर्न व्हायचंय आणि खाली झुकून हळूहळू गोल फिरायचंय. 1 अगदी सावकाश. 2 3 बरोबर. विरुद्ध बाजूने करूया. आता डाव्या बाजूला टर्न होऊया आणि खाली झुकून गोलाकार फिरायला सुरुवात. 1 सावकाश. 2 आणि 3. 3 वेळा झालं की थांबायचं. दोन्ही हात खाली घ्यायचे. पायामध्ये अवलंबून करूया आणि विश्रांती. सूर्यनमस्कार करूया आणि त्यासाठी मॅटच्या पुढे उभं राहायचं. दोन्ही पाय जोडलेले हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात जोडून डोळ्याला पुटून घेऊया आणि बंद डोळ्यांसमोर नुकताच उगवणाऱ्या सूर्याचं चित्र पाहण्याचा प्रयत्न करूया आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम नेत्राय नमः. डोळे उघडूया. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्त पादासन. 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन. 5 चतुरंग दंडासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन. 10 हस्त पादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. दुसरा सूर्यनमस्कार. ओम खगाय नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 12. ओम अर्काय नमः. 1 2 3 4
उजव्या पायामध्ये 5 6 7 8 9 उजव्या पायामध्ये 10 11 12 शेवटचा ओम सवित्रे नमो नमः 1 2 3 4 डाव्या पायामध्ये 5 6 7 8 9 डाव्या पायामध्ये 10 11 12 मुखात श्वासाची गती वाढली असेल सावकाश वरती यायचं आणि पुन्हा एकदा विश्रांती रिलॅक्स करणार आहोत परिवर्तित चक्रासन आणि त्या स्थितीत दोन्ही पाय जोडलेले हात शरीराच्या जवळ आता फक्त आपण उजवा हात टप्प्याटप्प्याने वर घेणार आहोत डावा हात एकदम रिलॅक्स ठेवा खांद्यापासून डावा हात रिलॅक्स फक्त उजवा हात आता सुरुवात करूया 10 20 30 40 50 60 70 80 90 आता उजव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर करा आणि पुन्हा उजवा हात आपण हळूहळू वर घेतोय 10 20 30 40 50 60 70 80 90 180 डिग्री आता आपला उजवा हात वर आलेला आहे पूर्णपणे उजवी बाजू आपली ताणली गेली आहे उजव्या हाताची 5ही बोटं जोडलेली आहेत उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला करा आणि आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू डाव्या बाजूला झुकायला सुरुवात करा डावी बाजू पूर्णपणे एकदम रिलॅक्स असेल डावा खांदा एकदम रिलॅक्स ठेवा शोल्डर रिलॅक्स डावा हात जमिनीकडे सैल जोडला आणि ताणलेली उजवी बाजू याकडे लक्ष श्वास घेतोय सोडतोय 5 4 3 2 1 उलट चाल पुन्हा एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू मध्यभागी आणि उजवा हात हळूहळू खाली सावकाश उजवा हात आता 80 70 60 50 40 30 20 10 तळवा आपला जमिनीला समांतर आणि पुन्हा एकदा त्याच उलट्या क्रमाने हात खाली येईल 70 60 50 40 30 20 10 0 रिलॅक्स थोडा वेळ विश्रांती घ्या आणि आपली जाणीव संपूर्ण डाव्या बाजूकडे आणि उजव्या बाजूकडे घेऊन जा डावी बाजू तुम्हाला थोडीशी हलकी जाणवेल उजवी बाजू तुम्हाला जड जाणवते याचा अनुभव हीच कृती आता विरुद्ध बाजूने पुन्हा दोन्ही पाय जोडलेले हात शरीराच्या जवळ आणि आता फक्त डावा हात आपल्याला हळूहळू वर उचलायचा उजवा हात एकदम रिलॅक्स ठेवा आणि आता सुरुवात करूया डावा हात 10 अंशावर मग 20 30 40 50 60 70 80 90 तळवा सिलिंगला समांतर आणि पुन्हा एकदा सुरुवात करूया उजवा हात आपल्याला 10 20 30 40 50 60 70 80 90 180 डिग्री डावा हात वर आलाय डावा बाजू पूर्णपणे ताणली गेली आहे हाताच्या बोटापासून ते पावलापर्यंत उजवी बाजू एकदम रिलॅक्स ठेवा आणि आता एक श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडत हळूहळू उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करूया डावी बाजू पूर्णपणे ताणली आहे आणि उजवी बाजू रिलॅक्स आहे आपला उजवा हात खांद्यापासून जमिनीपर्यंत जमिनीच्या दिशेने आपण सैल सोडलाय नजर एका बिंदूकडे स्थिर करा
नॉर्मल श्वास चालू आहे. श्वास घेतोय, सोडतोय. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू पुन्हा मध्यभागी या. आणि आता डावा हात टप्प्याटप्प्याने खाली 180 डिग्री वर आहे. तो आता 170, 60, 50, 40, 30, 20, 10. आता डाव्या हाताचा तळवा जमिनीला समांतर आणि त्याच उलट्या क्रमाने आपण पुन्हा खाली येतोय. 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10. रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. थोडा वेळ विश्रांती. सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि त्यानंतर शयन स्थितीमध्ये विश्रांती घ्या. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. रिलॅक्स. संपूर्ण पाठीचा मणका जमिनीकडे सैल सोडून द्या. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात समोर घ्यायचे वरती. हाताचे तळवे सिलिंगला समांतर. आता दोन्ही हाताचे तळवे आपल्या शरीराला म्हणजे जमिनीला समांतर आणि अँकल जॉईंट्स मधून पाऊल मनगटामधून हाताचा तळवा स्वतःकडे खेचायचा आहे आणि जमिनीकडे टाळायचा आहे. आपल्या पावलात आणि मनगटात एकत्र तुमचा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 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 पुन्हा मध्यभागी येऊन थांबायचंय. दोन्ही हाताच्या मुठी वाढवून घ्यायच्या आणि एकत्रित रोटेशन करूया क्लॉकवाईज. पावलामध्ये आणि आपल्या मनगटामध्ये हालचाल. हाताच्या मुठी एकत्र वळूया. सुरुवात करूया क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4, 5. सावकाश थांबायचं. हाताच्या मुठी सोडून द्यायच्या. दोन्ही हात खाली घेऊया आणि थोडा वेळ विश्रांती. रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर. रिलॅक्स. करूया आपण उत्तान वक्रासन. आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता दोन्ही पाय फोल्ड करा. उजवा आणि मग डावा. आपल्या टाचा सीटच्या जवळ ओढून घ्या दोन्ही पायांच्या. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी जोडलेली असेल. आता दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये गोठवून घ्या आणि ही पकड आपल्या डोक्याच्या मागे जसं आपण उशीर घेतो त्याप्रमाणे. खांदे एकदम रिलॅक्स. हाताची बोटं पूर्णपणे जमिनीकडे सैल सोडलेली आहे. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपले जोडलेले पाय उजव्या बाजूला आणि मान डावीकडे. डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करा. उजवी बाजू पूर्णपणे जमिनीच्या दिशेने सैल सोडून घ्या. पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा आणि मांडीवर मांडी असते. डावी बाजू आपल्या गुडघ्यापासून कोपरापर्यंत ताणली गेली आहे. गळ्यावरती डाव्या बाजूने दाब आहे, उजव्या बाजूने ताण आहे. त्या सगळ्याची अनुभूती. डोळे बंद, तोंड बंद आणि श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार.
उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू आपले पाय आणि मान मध्यभागी येईल. तास सीट पासून लांब गेले असतील तर त्या पुन्हा एका हाताच्या अभ्याने सीटच्या जवळ ओढून घ्या. पुन्हा हाताच्या बोटांची पण डोक्याच्या मागे. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत जोडलेले पाय डाव्या बाजूला आणि मान उजवीकडे. उजव्या हाताच्या कोपऱ्याच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. देहधारणा. डावी बाजू पूर्णपणे जमिनीच्या दिशेने सैल सोडलेली आहे. उजवी बाजू ध्यानीला ताण, गळ्याभोवती असलेला दाब, या सगळ्याची जाणीव आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार. उलट चाल करताना डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपले पाय आणि मान मध्यभागी येईल. हाताचा रेखा सोडून द्या. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचे आणि पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. डोळे मिटून घ्यायचे, रिलॅक्स. आपण करणार आहोत नौकासन आणि त्यासाठी स्थिती. दोन पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्यायचे. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांनी. आणि आता एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि आपलं संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलायचं. सुरुवात करूया. एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर. नजर एकाग्र आपल्या दोन्ही हातांच्या मध्ये असेल आणि नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. बरं, यथाशक्ती थांबूया आणि मग सावकाश दोन्ही हात आणि पाय जमिनीवर, कपाळ जमिनीवर आणि विश्रांती. एका दडावर करून रिलॅक्स. सावकाश एका कुशीला वाढायचंय आणि बैठक सीट मध्ये यायचंय. सावकाश. कुठलीही गडबड न करता रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. मान मध्ये सैल सोडून घ्या. आता दोन्ही पाय जोडून घ्या. हात मागे असतील, पाठीचा कडा सरळ. आता आपण थोडीशी गुडघ्याचे लुजनिंग, म्हणजे ज्याला गुडघेदुखीचा त्रास आहे तर तो कमी होण्यासाठी आपण काय करू शकतो हे आपण आता करणार आहोत. दोन्ही हात मागे असतील, पाठीचा कडा सरळ. आणि आता श्वास घेत आपल्याला आपले गुडघे जमिनीकडे प्रेस करायचे. श्वास घेत जमिनीकडे प्रेस करा आणि श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत गुडघे जमिनीकडे प्रेस करा, श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत गुडघे जमिनीकडे प्रेस, श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेस, श्वास सोडत रिलॅक्स. आता दोन्हीही गुडघ्यांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचंय. दोन्हीही हातांच्या मुठी वळून घ्यायच्या आणि त्या दोन्ही मुठी आपल्या गुडघ्यांच्या मध्ये ठेवायच्या. बरोबर. आणि पुन्हा एकदा श्वास घेत गुडघ्यांनी
म्हणजे हे गुडघे जे आहेत त्यांनी आपलं प्रेशर आणायचं हाताच्या मुठींवरती आणि मग श्वास सोडत रिलॅक्स करायचं. श्वास घेत प्रेशर गुडघ्यांनी हाताच्या मुठीवरती आणि श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेशर, श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेस आणि श्वास सोडत रिलॅक्स. थांबायचंय. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या आणि दोन्ही आपले हात गुडघ्याच्या बाजूला बाजूला ठेवायचे आणि पुन्हा एकदा आपले गुडघे जास्तीत जास्त जवळ आणायचे. रिलॅक्स. गुडघे एकमेकांच्या जवळ आणायचे, हाताने प्रेस करायचं. रिलॅक्स. श्वास घेत प्रेस करा, श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेस, श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेस, श्वास सोडत रिलॅक्स. आता दोन्ही हातांच्या बोटांची चिमूट करायची अशा अशा प्रकारे आणि उजवा गुडघा जो आहे, आपली उजव्या गुडघ्याची जी वाटी आहे ती अशी वर खाली करायची. उजव्या गुडघ्याची वाटी वर खाली करायची. बरोबर. आणि त्यानंतर गोलाकार फिरून घ्यायची. उजवीकडून डावीकडे, हा, 5 ते 6 वेळेला आणि डावीकडून उजवीकडे 5 ते 6 वेळेला. अगदी सावकाश. ऑपरेशन वगैरे झालं असेल नुकतंच गुडघ्याचं तर अगदी सावकाश करा. आणि हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा आता हीच हाताच्या दोन्ही बोटांची चिमूट डाव्या गुडघ्यावर आणि फक्त डाव्या गुडघ्याची वाटी वर खाली करायची. आपल्याला हाताची मूठ त्या जी बोट आहेत ती वाटीप्रमाणे ऍडजस्ट करून घ्या. हा, बरोबर. आणि वर खाली करायची. सावकाश. आणि आता गोलाकार फिरून घ्या क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. बरोबर. आता दोन्ही हातांचे तळवे दोन्हीही आपल्या गुडघ्यांच्या वाटीवर ठेवायचे आणि पामिंग करायचं. आपण रब कसं करतो तसं पामिंग करायचं गुडघ्याच्या वाट्या. बरोबर. आणि त्यानंतर गोलाकार फिरवून घ्यायचं क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. थांबायचं आहे. आणि आता आपला उजवा जो पाय असतो तो फोल्ड करा. उजवा पाय फोल्ड करा आणि आपल्या दोन्हीही अंगठ्यांनी उजव्या पायाची जी पोटरी आहे तिला मसाज करायचा आहे. वरून खाली, खालून वर. अगदी सावकाश. तुम्ही खाली तुम्ही भिंतीचा आधार घेऊन बसलात तरीही चालेल जर तो जात असेल. आपल्या काफ मसल्सला म्हणजेच आपल्या पोटरीला आपण मसाज करतोय हलका हलका. आपली जी पोटरी आहे तिला आपल्या शरीरामधलं सेकंड हृदय असं म्हटलं जातं. दुसरं हृदय आहे ते आपल्या शरीरातलं, आपल्या पोटऱ्या म्हणजे. सावकाश. थांबायचंय. आणि आता हीच कृती डाव्या पाय. उजवा पाय सरळ करा, डावा पाय गोल करा आणि अंगठ्याने त्या डाव्या पायाच्या पोटरीला हलका हलका मसाज द्या. बघा खूप छान वाटतं. तिथलं जे आपलं सगळ्यात महत्वाचं ब्लड सर्क्युलेशन आहे ते आपल्या ह्या पायांपासून आपल्या हृदयापर्यंत होत असतं. व्हेरिकोज वेनचा जर त्रास होत असेल तर तो सुद्धा कमी व्हायला मदत होते. वरून खाली आणि खालून वर. बरोबर. छान. सावकाश. थांबायचं. डावा पाय सरळ करूया. थोडा वेळ विश्रांती करूया. मान मागे सैल सोडून द्यायची. रिलॅक्स. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालूया. डोळ्यात मिटून घ्यायचे. करूया आपण ब्रह्ममुद्रा. पाठीचा कडा सरळ आहे, मान मध्यभागी. डोळे उघडायचे, नजर एका बिंदूकडे स्थिर करायचे आणि आता एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत आपली मान हळूहळू उजव्या बाजूला न्यायला सुरुवात करूया. आपली हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येईल.
उजव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. डोळे अलगद मिटून घ्या आणि श्वास चालू. गळ्यावरती डाव्या बाजूने ताण आहे, उजव्या बाजूने दाब आहे. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या, डोळे उघडायचे आणि श्वास सोडत आपली मान मध्यभागी येईल. पुन्हा एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत आपली मान डावीकडे. डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करूया. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. गळ्यावरती डाव्या बाजूने दाब आहे, उजव्या बाजूने ताण आहे. उलट चाल करूया. डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्यभागी. पुन्हा एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत आपली मान हलकीशी मागे जाईल, चेहरा सिलिंगला समांतर. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. दातावर दात लावण्याचा प्रयत्न करा, म्हणजे गळ्यावरती समोरून छान असा ताण येईल आणि मागच्या बाजूने प्रेशर आहे. थायरॉइड आणि पॅराथायरॉइड या दोन्ही ग्रंथींवरती ताण आणि ताण याचा अनुभव आपण आता घेत आहोत. उलट चाल करताना डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी फक्त आता पुढची कृती करणं टाळायचे. बाकीच्यांनी एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत आता आपली हनुवटी गळ्याकडे जाईल. आपला पाठीचा मणका कुठेही पुढे न झुकवता फक्त हालचाल मानेच्या जॉईंट्स मध्ये आहे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. आता बघा, आपल्या गळ्याच्या थेट समोरून दाब आणि मागच्या बाजूने ताण आहे. श्वास चालू. श्वास घेतो, सोड. उलट चाल करताना डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्यभागी. डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती 2 मिनिटासाठी. संपूर्ण ब्रह्ममुद्रेचा मनातल्या मनात मागोवा. पद्मासन, अर्धपद्मासन जे घातलंय, जर अगदीच खूप कठीण वाटत असेल तर साधी मांडी घालायला हरकत नाहीये. ज्यांना शक्य आहे त्यांनी त्या स्थितीमध्ये बसण्याचा प्रयत्न करा. डोळे उघडायचे, नजर एका बिंदूकडे स्थिर करायची. आज आपण जी त्राटक ही शुद्धी क्रिया किंवा हे मेडिटेशन घेणार आहोत, त्यासाठी आपल्याला डोळ्यांची थोडीशी आपण लुजनिंग एक्सरसाइज करूया. दोन्ही हातांची कोपरे शरीराच्या जवळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायचे आणि आता फक्त आपल्या डोळ्यांच्या बुबुळांमध्ये हालचाल होईल. आपले डोळे एकदा आपल्याला उजवीकडे बुबुळत न्यायचे आणि एकदा डावीकडे. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. मान आपल्याला मोबाईलची नाहीये. आणि आता आपली नजर वर जाईल सिलिंगकडे आणि खाली. वर, खाली, वर, खाली, वर, खाली. पुन्हा नजर सेंटर मध्ये मध्यभागी. आणि आता रोटेशन करूया, फक्त नजरेमध्ये हालचाल. आपली नजर एकदा उजवीकडे जाईल, मग वर, डावीकडे, खाली, उजवीकडे, वर, डावीकडे, खाली,
उजवीकडे वर, डावीकडे खाली, उजवीकडे वर, डावीकडे खाली. पुन्हा नजर सेंटरला. आणि आता अँटी क्लॉकवाईज. आपली नजर एकदा डावीकडे जाईल, वर, उजवीकडे खाली, डावीकडे वर, उजवीकडे खाली, डावीकडे वर, उजवीकडे खाली. पुन्हा नजर सेंटर मध्ये, मध्यभागी. आणि आता डोळे जास्तीत जास्त मोठे करायचे, ताण, जास्तीत जास्त स्ट्रेच द्यायचा आणि गच्च मिटून घ्यायचे. उघडायचे, जास्तीत जास्त स्ट्रेच, ताण आणि गच्च मिटून घ्यायचे. पुन्हा एकदा जास्तीत जास्त ताण आणि गच्च मिटून घ्यायचे. रिलॅक्स. दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण करा. निर्माण झालेली अलगदपणे आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना हलक्या हलक्या हाताने टॅपिंग करा. पुन्हा एकदा घर्षण आणि टॅपिंग. अजून एकदा हातांचं घर्षण आणि हलक्या हाताने टॅपिंग. सावकाश दोन्ही हात गुडघ्यांवरती. डोळे लगत म्हटलेले तसेच ठेवायचे आहेत. एक हलकसं स्मित चेहऱ्यावरती. दीर्घ श्वसनाचे 2 आवर्तन करूया. आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास धरून घ्या आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडा. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास धरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. अनुलोम विलोमची आपण 3 आवर्तन करणार आहोत. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगठी मुद्रा. डोळे अलगद मिटलेले आहेतच. उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. दुसरा आवर्तन. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. आणि आता एक शेवटचा आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद आणि उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद आणि डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर ध्यान मुद्रेत. डोळे अलगद मिटलेले आहेतच. शरीर आणि मनाचा समतोल साधण्याला अनुलोम विलोम प्राणायामाची आवर्तन. करणार आहोत आपण भ्रामरीची 3 आवर्तन. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पूरक आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक रेचक करताना भ्रमर गुंजन.
काही क्षण शांत रांगणीच्या स्पंदनांची अनुभूती आपल्या अवतीभोवती. शरीर मन शांत झालेलं आहे. डोळे उघडायचे आणि आपण आता त्राटक म्हणजे आपलं जे छोटंसं मेडिटेशन आहे त्याला सुरुवात करणार आहोत. आपल्या जवळ समोर एक मेणबत्ती ठेवायची आहे. मेणबत्ती आपल्या नजरेपासून म्हणजेच आपल्यापासून 1 ते 1.5 हात लांब असेल मेणबत्तीची ज्योत. लाईट आणि फॅन शक्य असेल तर बंद करा. लाईट तर बंदच करा. फॅन शक्य असेल तर बंद करा म्हणजेच ती ज्योत स्थिर राहील. गरज असेल तर तुम्ही हेडफोनचा सुद्धा वापर करू शकता. म्हणजे तुम्हाला बाहेरचा डिस्टर्बन्स येणार नाही. तर आधी आपण हे मेडिटेशन किंवा ही शुद्धी क्रिया काय आहे हे आधी समजून घेऊया. काल मी ग्रुपवरती तुम्हाला एक मेसेज टाकला होता ज्याच्यामध्ये ही शुद्धी क्रिया कोणी करू नये याचा उल्लेख आहे. म्हणजे ज्यांना डिप्रेशनचा त्रास आहे किंवा कुठलीही सायकॉलॉजिकल जर तुमची ट्रीटमेंट चालू असेल, भास होत असतील, तर तुम्हाला हे मेडिटेशन करणं टाळायचंय. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची डोळ्याची शस्त्रक्रिया झाली असेल, तरी सुद्धा तुम्हाला हे मेडिटेशन करणं टाळायचं आहे. तर या मेडिटेशनचे फायदे काय आहेत? तर याच्यामुळे आपल्या डोळ्यांची शुद्धी होते, मनाची शुद्धी होते. आपलं मन स्थिर होतं, एकाग्र होण्यासाठी मदत करतं आणि असं म्हटलं जातं, की आपलं जे हे मन अस्थिर आहे, तर हे अस्थिर मन सतत मनामध्ये जे विचार येत असतात, तर त्या विचारांना कुठेतरी आपले डोळे सुद्धा साथ देत असतात. म्हणजे आपल्या पापण्यांची जी सतत अविरतपणे उघडझाप होत असते, तशाच आपल्या मनातील किंवा आपले जे विचार आहेत, हे सतत एकामागून एक येत असतात. म्हणून जर आपली नजर स्थिर असेल, तर आपलं मन स्थिर राहतं. म्हणून बघा, जेव्हा आपण बॅलन्सिंग आसनं करत असतो, तेव्हा मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगायचे, की नजर एका बिंदूकडे स्थिर करा. म्हणजे आपली नजर स्थिर राहिली, की आपलं मन सुद्धा स्थिर व्हायला मदत होते. विचार कमी होतात. आपला एकाग्र क्षमता जी आहे ती वाढते. लहान मुलांनी सुद्धा हे करण्यासारखं आहे. त्याच्याने त्यांचं ग्रहण वाढतं, आकलन क्षमता वाढते आणि त्याचे जे रिझल्ट आहेत हे आपल्याला परीक्षेमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. तर आपल्या एकूण शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत आणि या 72,000 नाड्यांच्या शुद्धीसाठी काही शुद्धिक्रिया ग्रंथांमध्ये सांगितलेल्या आहेत. तर त्यातली ही जी एक शुद्धिक्रिया आहे म्हणजेच अ, त्राटक, जी नेत्रशुद्धी आहे, तर ही आपण घेतो. म्हणजे या 72,000 नाड्यांपैकी ज्या 2 प्रमुख नाड्या आहेत, गांधारी आणि हस्तिजीवा, ज्या आपल्या डोळ्यांमध्ये आहेत. तर जेव्हा आपण ही कृती करतो, तेव्हा आपल्या नाड्यांची शुद्धी होते आणि त्याचबरोबर आपल्या डोळ्यांची सुद्धा शुद्धी होते. असं म्हणतात की "अटात त्रायते इति त्राटकम" हा श्लोक आहे त्राटकाचा. म्हणजेच एखाद्या भ्रमण करणाऱ्या आपल्या मनाला आपण अटात म्हणजे आपण एक कंट्रोल करतो. तर तेच म्हणजे त्राटक. ग्रंथांमध्ये असा एक श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये त्राटकासंबंधी ते म्हणतात, "निश्चल सदृशं सूक्ष्म लक्ष्यम समाहितः अश्रू संपातपर्यंतम आचार्य त्राटकम स्मृतम." म्हणजेच काय? तर एखाद्या गोष्टीकडे एकटक स्थिर नजरेने पाहणे आणि ते जो पाहतो आपण ते अगदी डोळ्यातून अश्रू येईपर्यंत जे आपण पाहत असतो, त्यालाच आचार्य म्हणजेच गुरु, त्राटक असं म्हणतात. तर आपण सुरुवातीला बघा ओमची प्रतिमा आपल्या इथे स्क्रीनवरती ठेवत होतो आणि तिची उघड्या डोळ्यांनी निरीक्षण करत होतो आणि बंद डोळ्यांनी पण करत होतो. तर ही सुद्धा एक प्रकारची शुद्धी क्रियाच आहे. तर ह्या त्राटकाचे एकूण 2 भाग पडतात, समीप आणि सुदूर.
समीप म्हणजे आपल्या नजरेच्या खूप समोर आहे. जसं आता आपण मेणबत्तीची ज्योत घेतली आहे किंवा ओमची प्रतिमा असेल किंवा तुमचं इष्टदेवताची प्रतिमा असेल, जे काही असेल, जे तुमच्या नजरेच्या अगदी समोर आहे, 1 ते 1.5 हात लांब आहे, हे झालं समीप त्राटक. आणि सुदूर म्हणजेच खूप लांब, म्हणजे आपल्या नजरेपासून कोसो लांब एखादी गोष्ट असते. जसं नुकताच उगवणारा सूर्य किंवा पौर्णिमेचा चंद्र किंवा एखादा डोंगर जो खूप आपल्या नजरेपासून लांब आहे. याला सुदूर त्राटक असं म्हणतात. तर ह्या समीप आणि सुदूरमध्ये अजून 2 उपप्रकार म्हणजेच बहिर्त्राटक आणि अंतर्त्राटक. उघड्या डोळ्यांनी करतो ते बहिर्त्राटक आणि बंद डोळ्यांनी जे करतो त्याला अंतर्त्राटक म्हणतात. तर ही झाली थोडीशी पार्श्वभूमी जे आपण आज शुद्धिक्रिया करणार आहोत त्याची. तर आता आपण सुरुवात करूया. तुम्हाला मेणबत्तीची ज्योत तुमच्या 1 ते 1.5 हात लांब असेल, एवढी तुम्हाला लांब ठेवायची आहे. जर चष्मा वगैरे असेल किंवा अगदीच जवळचं किंवा लांबचं दिसत नसेल, तर थोडीशी तुम्ही ॲडजस्ट करून घ्या तुमच्या नजरेप्रमाणे. ठीक आहे? आणि आता इथे मी माझा व्हिडिओ बंद करते, जेणेकरून तुम्हाला कुठेही डिस्टर्बन्स नको यायला. आता फक्त बोलण्याकडे लक्ष द्यायचंय. नजर आपली त्या मेणबत्तीच्या ज्योतीवरती स्थिर करून घ्या. आणि आता आपण सुरुवात करूया. कुठलीही सुखावह बैठक घ्या. पद्मासन, अर्धपद्मासन, अगदीच जर खाली बसणं शक्य होत नसेल, तर तुम्ही खुर्ची किंवा टेबलवर सुद्धा बसू शकता. साधी मांडी घातली तरीही चालेल. फक्त एवढंच की जी कुठली बैठक घ्या, ती अगदी सुखावह असेल. पाठ सरळ, मान मध्यभागी, खांदे अगदी सैल सोडा, हाताची कोपरं शरीरालगत असतील. दोन्ही हात गुडघ्यांवर, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने घ्या. हाताची 5ही बोटं जुळलेली आहेत. आपले तळवे आकाशाच्या दिशेने आहेत. डोळे अलगद मिटलेले आणि बंद डोळ्यांनी आपल्या भोवतालच्या वातावरणाची जाणीव. आपण ज्या खोलीमध्ये बसलेलो आहोत, ती खोली, वरती फॅन चालू असेल किंवा इतर कुठलेही बारीक-सारीक जे काही आवाज येत आहेत, ते सहज ऐकण्याचा प्रयत्न करा. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावरती. सकाळची वेळ आहे, नुकताच पावसाळाही सुरू झालेला आहे. हवा शुद्ध आहे, प्रसन्न वातावरण आहे आणि प्रसन्न मनही आहे. तुमच्या आजूबाजूने जे काही आवाज येत आहेत, ते सहज ऐकण्याचा प्रयत्न. आता हळू-हळू आपलं लक्ष आपल्या शरीराकडे घेऊन येऊया. देहधारणा. बंद डोळ्यांनी आपल्या स्वतःचा शरीराचा आकृतिबंध तपासून पाहूया. आपण जी बैठक धारण केली, त्या बैठकीमध्ये आपण स्थिर आहोत ना? आपल्या अँकल जॉइंट्समध्ये किंवा गुडघ्याच्या इथे कुठेही ताण वाटत नाहीये ना? हे आपण मनाने तपासून पाहूया. आणि तिथे जर काही अवघडलेपणा वाटत असेल, ताण वाटत असेल, तर तो भाग मनाने शिथिल करून घ्या. आपलं लक्ष आपल्या श्वासाकडे घेऊन जाऊया. श्वास घेतोय, सोडतोय. मनामध्ये जे काही विचार चालू आहेत, भूत, भविष्य, वर्तमान, जी काही विचारांची साखळी आहे, ती न तोडता ते तसेच चालू राहू देत. चेहऱ्यावरती कुठलाही ताण नाहीये. एक हलकसं स्मितहास्य चेहऱ्यावरती. आणि आता आपण एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि तोंड उघडून हा संपूर्ण श्वास सोडून देऊया. रिलॅक्स होऊन जाऊया. पुन्हा एकदा नाकाने खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि तोंड उघडून हा संपूर्ण श्वास सोडून द्या. रिलॅक्स होऊन जा. शिथिल होऊन जा. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा
अंगठा आणि पहिलं बोट यांचं टोक तिथल्या तिथे जुळवून घ्या. दोन्हीही हातांची उरलेली 3ही बोटं रिलॅक्स. अंगठा आणि पहिलं बोट यांच्यामध्ये किंचितसा दाब आणा टोकामध्ये आणि तिथून जो रक्ताचा प्रवाह चालू आहे, तिथे आपलं मन केंद्रित करा, ज्याला आपण प्राणस्पंदन म्हणतो. आपला चेहरा शांत आहे. खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. मकार लांबवलेल्या 3 ओंकार आपण आता करणार आहोत. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास धरून घेऊया आणि अगदी हळू आवाजात हा मकार लांबवलेला ओंकार ओम खोलवर दीर्घ श्वास ओम खोलवर दीर्घ श्वास ओम. काही क्षण शांत. आता सावकाश डोळे उघडा आणि समोर असलेल्या मेणबत्तीच्या ज्योतीकडे पाहूया. शरीर अगदी शिथिल, पाठकाणा सरळ आहे, मान मध्यभागी आहे आणि दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा आपण केलेलीच आहे. डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप होत असेल तर हरकत नाही, पण रिलॅक्स होऊन या ज्योतीकडे पाहायचं आहे. एक टक स्थिर नजरेने या ज्योतीचं निरीक्षण. ज्या स्टँडवर आपण ही ज्योत लावलेली आहे, तो स्टँड, त्या स्टँडवर ठेवलेली मेणबत्ती, त्याच्या आजूबाजूला ज्या काही वस्तू आहेत त्या, पण आपली नजर या मेणबत्तीच्या ज्योतीकडे स्थिर आहे. अगदी रिलॅक्स होऊन आपण ही ज्योत पाहत आहोत. अगदीच डोळ्यांमध्ये ताण जाणवला किंवा पाणी येऊ लागलं असेल तर अलगद डोळे मिटून घ्या. काही क्षण शांत. आपलं मन ज्ञान मुद्रेकडे केंद्रित करून घ्या. प्राणस्पंदनांची जाणीव. विचारांची शृंखला चालूच असेल तर हरकत नाहीये, पण आपलं शरीर मन शिथिल आहे. पुन्हा एकदा सावकाश डोळे उघडायचे आणि हळूहळू आपण साधनेची एक एक पायरी वर चढत आहोत. पुन्हा एकदा डोळे उघडून समोर असलेली मेणबत्तीची ज्योत, तिचं आपण आता सूक्ष्म स्तरावरती निरीक्षण करायला सुरुवात करीत आहोत. आता ह्या ज्योतीचा आकार आपण बघूया, तिचा रंग, तिचं रूप, हा संपूर्ण तपशील आपल्या मनामध्ये उघड्या नजरेने साठवून घेऊया, सामावून घेऊया. तुम्हाला जे काही दिसतंय तो संपूर्ण तपशील. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्यक ज्योती परात् परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोऽस्म्यहम्. अलगद डोळे मिटून घेऊया आणि ही ज्योतीची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. बंद डोळ्यांनी
ही प्रतिमा आपल्याला कशी दिसतेय? आपल्या दोन्हीही भुवयांच्या मध्ये तिथे काही आकार दिसतायत. जे काही दिसतंय ते पाहण्याचा प्रयत्न करूया. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्यक ज्योती परात्परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोस्म्यहम. सावकाश पुन्हा एकदा डोळे उघडायचे आहेत. आणि ह्या ज्योतीच्या बाजूने निर्माण झालेलं प्रकाशाचं वलय आपण पुन्हा एकदा अतिशय सूक्ष्म स्तरावर जात आहोत. त्या प्रकाशाच्या वलयाचं निरीक्षण करूया. त्या वलयामध्ये शांत तेवत असलेली ज्योती, तिचा अग्रभाग अगदी वरती त्या टोकाचा पिवळसर केशरी रंग, जो कुठला रंग तुम्हाला दिसतोय तो रंग. त्याच्यानंतर अगदी खाली ज्योतीच्या मधल्या भागाचा जो रंग तुम्हाला दिसत असेल पिवळसर किंवा केशरी, त्या रंगाचं निरीक्षण. त्याच्या बाजूने जे प्रकाशाचं वलय आहे त्या वलयाचं निरीक्षण. आणि अगदी खाली ज्योतीच्या तळाशी ज्या धाग्यावरती आपण ही ज्योत तेवत आहे त्या अगदी खाली काळसर रंग असले, त्याच्या तळाशी असलेलं निळसर काळसर रंग आपण आपल्या डोळ्यांमध्ये साठवून घेत आहोत. तंतुमय धाग्यामध्ये ही ज्योत शांतपणे तेवत आहे. आपलं मन एकाग्र चित्ताने स्थिर नजरेने या ज्योतीचं निरीक्षण करत आहे. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्यक ज्योती परात्परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोस्म्यहम. अलगद डोळे मिटून घेऊया आणि ही ज्योतीची प्रतिमा आपल्या मनश्चक्षुने भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला जे काही दिसतंय त्याचा आनंद घ्या, अनुभव घ्या. ही मेणबत्ती म्हणजे आपलं शरीर आणि ज्याच्यावर ही ज्योत तेवत आहे ते म्हणजे आपलं मन, जे आता स्थिर झालेलं आहे, शांत झालेलं आहे. श्वासाची गती मंद लयबद्ध झालेली आहे. विचारांची गती कमी, शांत प्रसन्न मन, प्रचंड आत्मविश्वास प्राप्त झालेली मनस्थिती. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्यक ज्योती परात्परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोस्म्यहम. आपल्या प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये एक ज्योत सतत तेवत असते आणि ती ज्योत म्हणजेच प्रत्यक्ष शिवाचा वास असतो. आणि ह्याच शिवाला आपण जागृत करण्याचा प्रयत्न करेल. आपलं मन एकाग्र करेल. शरीर मन शांत आणि प्रसन्न झालेलं आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. प्रचंड आत्मविश्वास या क्षणी मला प्राप्त होत आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. मनोमन आपली जी इष्ट देवता आहे, आपण ज्या गुरूंना मानतो त्या गुरूंचं स्मरण करूया. आपल्या आई वडिलांचं स्मरण करूया. प्रचंड सकारात्मक ऊर्जा आपण या क्षणी त्याचा अनुभव घेत आहोत. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये
आपण स्वतःला एक संकल्प देऊया मनानेच. मला माझं संपूर्ण आयुष्य हे औषधविरहित, व्याधीविरहित असंच व्यतीत करायचं आहे आणि यासाठी उचित अशी योग साधना मी नित्यनेमाने यथाशक्ती करणार आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे. तो प्रचंड सकारात्मक झालेला आहे. प्रार्थना. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात आपल्या छातीपाशी असतील. प्रार्थना मी बोलते, आपण श्रवण करा. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. ही प्रार्थना आपल्याला असं सांगते की हे परमेश्वरा, तू आम्हा दोघांचे, गुरु शिष्यांचे सर्व प्रकारे रक्षण कर. आम्हा दोघांचे उचित असे पालन पोषण कर. आम्हा दोघांना सर्व प्रकारचे धैर्य प्राप्त हो. आम्ही अध्ययन केलेली विद्या तेजस्वी हो. आम्हा दोघांच्या मनात परस्परांविषयी अथवा इतरांविषयी कुठलीही द्वेष भावना निर्माण न हो. आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक अशा त्रिविध तापांची शांती हो. दोन्ही हात खाली ज्ञान मुद्रेमध्ये. एक मकार लंबवलेला ओमचा उच्चार करूया. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास. ओम. दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांना घर्षण करूया आणि निर्माण झालेले अलगद पाणी आपल्या संपूर्ण चेहऱ्याच्या आणि डोळ्यांच्या स्नायूंना देऊया आणि सावकाश डोळे उघडून नजर समोर असलेल्या मेणबत्तीच्या ज्योतीकडे. हरिओम. धन्यवाद. आपला वर्ग इथेच संपन्न होत आहे. कुणाला काही शंका किंवा काही विचारायचं असेल ते विचारू शकता. नेक्स्ट मंथ पासून आपला नवीन वर्ग सुरू होत आहे. तुमचे सर्टिफिकेट्स आणि आपल्या वर्गाच्या ज्या लिंक्स आहेत त्या सर तुम्हाला ग्रुपवरती शेअर करतीलच. कुणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. ठीक आहे, मग भेटूया. ज्यांना कोणाला पुन्हा ऍडमिशन घ्यायचं आहे तर ते तुम्हाला सर ग्रुपवरती पाठवतीलच. तर तुम्ही तसंच म्हणजे पुढे प्रयत्न करा, तुमची साधना अशीच चालू ठेवा. लिंक तर तुम्हाला पाठवतीलच व्हिडिओच्या ज्या काही आहेत त्या. आणि असेच योग करत राहा आणि तुमचं आरोग्य हे आपल्याच हातामध्ये आहे, आपलं आरोग्य, आणि ते कायम असंच चांगलं ठेवा. हरिओम. सगळ्यांना शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. हरिओम. धन्यवाद. जर काही शंका पुन्हा जर तुम्हाला कुणाला काही अडचण वाटली तर तुम्ही मला विचारू शकता. ग्रुपवरती नंबर आहेच. हरिओम. मीटिंग एंड करते आणि सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. शुभ दिवस. हॅपी वीकेंड.